धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात आणि आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी सुंदर आपलं समालोचन, आपल्या आवाजात आपण दमदार समालोचन केलं, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. या पुढचं मॅच विवरण आपण ऐकूया. नक्कीच चेतन स्वामींच्या आवाजात आपण ऐकणार आहात पुढच्या मॅचचं धावतं विवरण. जाऊया थेट चेतन स्वामीकडे. बोलूया मॅचकडे. धन्यवाद रुपेशजी पाटील सर, मॅन फ्रॉम पेन रायगड. त्याचबरोबर आपण विवेकजी पाटील याच मात्र नक्कीच अगदी गावाजवळ मात्र नक्कीच असलेला गाव आपण पागवडे पाहिले असेल. त्या गावातून मात्र नक्कीच बुलंद आवाज अक्षरशः मात्र नक्कीच या मैदानावरती या 2 दिवस गजबजला. तोच मात्र नक्कीच आपण पाहिले असेल विवेकजी पाटील सर आणि रुपेशजी पाटील सर. पुन्हा एकदा मात्र नक्कीच मनपूर्वक आभार नक्कीच आपण मानूया या स्पर्धेच्या माध्यमातून आणि वळूया मॅचकडे. बिग फाईट अजून एक आपण पाहत आहे. बोलूया मॅचकडे. टॉस जिंकला टीम फिल्डिंग संघ आपण पाहत आहे. राधाकृष्ण सुरुंगपाडा संघ फिल्डिंग मध्ये मात्र नक्की निर्णय केलाय. बॅटिंगला अमित केला टीम आपण पाहत आहे. बॅटिंग संघ चिखले. ओ आडव्या वाटणे घ्यायचा प्रयत्न, तेज तर्रार फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग या बॉलवरती पाहायला मिळाला आणि त्याच बॉलने अक्षरशः पीट केला गेलाय. जबरदस्त मात्र नक्कीच गोंदाची मैदानी शॉट मध्ये साकारताना पाहायला मिळतो. बॉल ट्रॅक वरती सनीला पाहता स्ट्राईक एन वरती फलंदाज प्रशांत द नॉन स्ट्राईक एन वरती मंगेश पाटीलला पाहत आहे. जबरदस्त करत एक खेळाडू आपण पाहत नाही चिखले संघाचे. अल्टी पल्टी वाह व्हाट अ स्ट्रोक, स्विच इटचा स्वीट साऊंड ऑफ मिड ऑफ द बॅट. अल्टी पल्टी बॉल नाही घेतली, बॉल नाही बाहेर कल्टी साधन करता येतो षटकार. लगातार 2 बॉल वरती डॉट, त्यानंतर कडा प्रार. पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहताय सन्नी हा गोलंदाज. ओ पाठीमागे घ्यायचा प्रयत्न सफल होऊन अक्षरशः बेट केला पुन्हा एकदा वेगानं. जबरदस्त बॉल षटकार काढल्यानंतर कमबॅक होतं सनी आणि फिल्डिंग का टीम आपण पाहताय. राधाकृष्ण सुरुंगपाडा संघ जबरदस्त गोलंदाजी एक षटकार मध्ये नक्कीच ठोकला, तरी सुद्धा त्या थाटा माटात मध्ये नक्कीच या गोलंदाजी करताना मैदान शॉट मध्ये सनीला पाहत नाही. जबरदस्त मध्ये नक्कीच वेग, प्रत्येक बॉल अक्षरशः मध्ये नक्कीच फास्ट अँड फ्युरियस. बॉल भन्नाट मध्ये नक्कीच फेकला जातोय. एक षटकार मध्ये नक्कीच ठोकला गेला होता. स्विचच्या मध्ये नक्कीच फटका पाहायला मिळाला. जबरदस्त फटकेबाजी करताना या फटक्यांची गरज आहे बॅटिंग टीम चिखले संघाला. पुन्हा मध्ये नक्कीच बॉल फेकावा लागेल. लगातार 2 बॉल वरती मध्ये नक्कीच जे घडलं होतं तेच पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सनीच्या माध्यमातून बॉल ट्रॅक वरती 2 बॉल अद्याप येणं बाकी असतील. धावा लागत धपटला वरती फक्त 6. फुल टॉस बॉल आडव्या बाटने डीप मिड विकेटला फील्डर आहे तोपर्यंत मात्र नक्कीच पळून काढले जातील. सिंगल तर मिला, दुसरीचा पलटवार होईल तोपर्यंत 2 धावा. आणि मैदानाच्या मध्ये घडलाय काय, भाग मिल्का भाग. ही मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन पाहायला मिळाली तोपर्यंत धावा पळून काढल्यात. 1 2 3 नाही तर जवळ जवळ आपण पाहिले असेल 4 धावा पळून काढल्यात. 2:52 ही 4 धावांची मदत नक्की सूर्य होताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आणि मंगेशला पाहत आहे. जबरदस्त गोलंदाजी, परंतु त्यानंतर मात्र नक्की जी खराब फिल्डिंग त्याचा फायदा मात्र नक्कीच घेतला बॅटिंग टीमने. 6 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागला पलकावरती 10 धावा. डीजे विशेष 1 मिनिट. विशेष
वळीय मॅचकडे 6 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागला पटलावरती 10, त्यामध्ये एक षटकार, त्यानंतर अंतिम बॉल वरती 1 नाही 2 नाही 3 नाही तर जवळ 4 धावा पळून काढल्या होत्या. बॅटिंग टीम आपण बाद नाही. प्रण 11 ओम साईराम चिखले संघ बॉल ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण बाद नाही. इन्व्हाइट केलाय अतिश मते याला. समोर फलंदाज आपण बाद नाही. मंगेश पाटील पहिलाच बॉल आडव्या पाडण्या घ्यायचा प्रयत्न, ऑस्टमच्या बाहेर मात्र नक्कीच हलकासा वलंग घेतो. बॉल मात्र नक्कीच फेकला डॉट. चांगली सुरुवात बॉल ट्रॅक वरती अतिशय माध्यमातून पाहायला मिळतोय. भन्नाट वेग पहिलाच बॉल वरती मात्र नक्कीच अक्षरशः प्रचंड वेग. त्याच वेगाला मात्र नक्कीच प्रत्युत्तर नव्हतं बॅटरसाठी. फलंदाज नक्कीच आपण पाहतोय मंगेश पाटील आला. शॉट लावून घ्यायचा प्रयत्न, शॉट पूल केलाय. फिल्डर आहे तिथं, त्याला फक्त मात्र नक्कीच चकवा देत बॉल चालला डीप मध्ये. तोपर्यंत प्रोटेक्शन दिला जातोय. 2 धावा कंप्लीट या बॉल वरती. 2 संघ जाऊ पोहोचलाय जवळ 12 आकडे वरती. पहिल्या षटकामध्ये एक षटकार मात्र नक्कीच ठोकला होता, तरी सुद्धा मात्र नक्कीच धावा फक्त 10 लागल्या होत्या. त्याचं पटचं कारण सनीची मात्र नक्कीच भन्नाट वेग. जवळ 3 बॉल 4 बॉल जवळ फेकले होते त्या षटकामध्ये. स्लोवर 1 बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये आहे फिल्डर, प्रचंड वेगाने येतोय, तोपर्यंत उचल फेकेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सिंगल डबलने टीमला पुण्याचं काम करणार आहे दोन्ही खरं तर फलंदाज मंगेश आणि प्रशांतच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहत आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या सफेर करतात. 14 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 3 बॉल अद्याप येण्याचं बाकी असेल या षटकामध्ये. 3 षटकांची मॅच. 18 बॉल पहिल्या पूर्वार्धामध्ये फेकले जातील आणि धावा लागला पटलावरती फक्त 14. 3 बॉल अद्याप येणं बाकी आहेत आणि पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर 9 बॉल येणं बाकी असेल. 14 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक इन वरती मंगेशला पाहत आहे. त्याच्या बॅट मधून 2-2 मात्र नक्कीच करून आपल्या टीमला पुढून येतोय मंगेश पाटील. हो, समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली पकडलाय जेल. मैदानाच्या आतमध्ये पाटील मंगेशचा मात्र नक्कीच संपतोय खेळ. मोठी विकेट, पहिला विकेट मात्र नक्कीच आपला पाहायला मिळतोय. मंगेश पाटील बॅक टू द आउट. तर संगीत लावून अक्षरशः मत नक्कीच सर्वांची मन जिंकण्याचं काम डीजे विशेषने मत नक्कीच केलं. कौतुक करावं लागेल डीजे विशेषाचं, कारण बॉर्नरच्या बाहेर जेव्हा आपण स्टेट ब्लॅक स्क्रीनच्या पाठीमागे राहतो ना, तरी सुद्धा तोच आवाज आपल्या मत नक्कीच कानी पडतो. जबरदस्त खरं तर डीजे विशेषचं कौतुक करावं लागेल. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल या स्पर्धेचं, कारण घेतलेली प्रचंड मेहनत या यंगस्टारनं आणि ती मत नक्कीच एकीनं ही मत नक्कीच आपण स्पर्धा पाहत आहे. कुंडेगावामध्ये पहिल्यांदाच नाईट स्पर्धा आपण नक्कीच अनुभवत आहे. स्वप्नात साकारलेली स्पर्धा, त्यानंतर मात्र नक्कीच थेट आयोजन आपण पाहत आहे. डे नाही तर नाईट मध्ये ही स्पर्धा मात्र नक्कीच आपण पाहत आहे. लेफ्ट हँड बॅट्समन नवीन फलंदाज इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहत आहे जयेश पाटील. 2 बॉल अद्याप बाकी असतील. फक्त 2 धावा खर्च केल्यात, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट. पहिलाच बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह समोरला मात्र नक्कीच केलाय. फटका मात्र नक्कीच आपण पाहत आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. स्वतःचा अकाउंट ओपन केला एका धावेनं जयेश पाटील या खेळाडूनं. शेवटचा 3 बॉल या षटकामध्ये. धावा फक्त 15, 2 विकेट. शेवटचा 3 बॉल 15 लागल्या. स्ट्राईक इन मध्ये सलामीवीर अद्याप टक धरून बसलाय. प्रशांतला पाहत आहे. प्रशांत पाटील त्याच्या बॅट मधून आपण रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता. पाठीमागे बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. अंतिम बॉल वरती मिळेल सिंगल धाव. एकच मिळेल. 12 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत पटलावरती. 16 धावा, 1 विकेट. डिझाईन
लागले तर धावपटला वरती 2 षटकाचा वाजविकेट संपलाय. 12 बॉल फेकले गेलेत आणि 16 धावा. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता सनी याने 10 धावा आणि त्यानंतर अतिश मते आला आणि कमबॅक करून दिला. फक्त 6 बॉल मध्ये 6 धावा आणि 1 विकेट. जबरदस्त मागच्या सामन्याचा हिरो. अतिश मते मागच्या सामन्याचा हिरो ज्या खेळून स्पर्धेचा मात्र नक्कीच नियम असेल. टॉप 3 आपण टॉप 4 मध्ये जाण्यास संघ जेव्हा क्वालिफाय होईल ना ते 3 मॅचचा मात्र नक्कीच काउंटडाऊन सुरू केले जातील. त्याच पॉईंट मात्र नक्कीच तुम्हाला ग्राह्य धरले जातील सिरीजसाठी. कारण आपण एक फ्रीज पाहत आहे. कारण उन्हाचा तडाखा सोचून मात्र नक्कीच आयोजकांच्या मनात हे मात्र नक्कीच पाहिलं असेल. पहिलाच बॉल आडव्या पाट्या घ्यायचा पाठीमागे चाललाय बॉल थोडा झाला फंबल जे मात्र नक्कीच झाली जाऊया दान. त्यानंतर मैदान शॉट मध्ये घडलाय काय डॉट बॉल फेकला गेलाय. नकार दिला अक्षरशः बॅटिंग करणारा मात्र नक्कीच पर्यंत आपण पाहत आहे. प्रशांत पाटील न त्याच्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आला होता. त्याने अक्षरशः नकार दिलाय. 3 मॅचच्या मध्ये नक्कीच पॉइंट्स काउंट केले जातील सिरीज साठी आपण पाहत आहे. पुढे सरसवत स्विंग अँड मिस जबरदस्त गोंदाची फिरकीचा जादूगर लेफ्ट बॉर्डर आपण पाहत आहे. अलंकार तांडेल ही मात्र नक्कीच कमालीचे षटक हाताळताना 3 ओव्हरची फक्त मॅच त्यामध्ये ही कमालीचं षटक मॅजिकल स्पेल फेकताना पाहायला मिळतोय. अलंकारचा जय जयकार. ओ पाठीमाग्याचा प्रयत्न शारीरिक मार देताना मैदानाच्या आतमध्ये अंगावती बॉल आदळलाय. लगातार 1-2 नाहीये तर 3-3 मात्र नक्कीच बॉल डॉट फेकले गेलेत. जबरदस्त गोंदाची मैदानाच्या आतमध्ये अलंकार तांडेल फिरकीचा जादूगर हा मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. लगातार 3 बॉल डॉट कोणाला सलामीवीर प्रशांत पाटीलला त्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आला होता. त्याला सुद्धा पुन्हा जखडण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये अलंकार तांडेल करतोय. अलंकार तांडेल मागच्या सामन्यामध्ये जे केलं होतं याही सामन्यामध्ये त्याच्या दुप्पट करताना पाहायला मिळतोय. स्विच इट केलाय प्रॉपर टायमिंग गतीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल होतोय हवाई सपर चौकार. लगातार 3 बॉल डॉट खाल्यानंतर चौथ्या बॉल वरती 4चा मत नक्कीच पाडा बोलला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटीलचा हा वार होता. जबरदस्त स्ट्रोक 4 धावा नक्कीच मिळाल्या. टोटल मत नक्कीच पोहोचल्या गेल्या 20 धावा. सेम कट कॉपी पेस्ट फिल्डर आहे तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलं त्या फटक्यासाठी. सिंगल तर मेदुसरीचा पलटवार झालाय. हा नाना करता करता मैदानाच्या आतमध्ये MS धोनी स्टाईल मात्र नक्कीच हिट करायचा प्रयत्न होता परंतु मैदानाच्या मध्ये घडलाय काय. चला आयोजक पाणी घेऊन जायचंय लवकर लवकर. चला मैदानाच्या मध्ये मेडिकल टीम आणि पाणी घेऊन आयोजक लवकर पोहोचायचा. मैदानाच्या मध्ये एका मध्ये नक्कीच खेळाडूला इंजर्ड मात्र नक्कीच आपण पाहताय स्क्रीनवरती. चला मेडिकल किट आणि पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या मध्ये त्वरितच आयोजक. हे 2 धावे संघ जाऊन पोहोचलाय. बॅटिंग कर संघ 22 धावा 22 लॉस ऑफ 1 विकेट्स.
धावा लागल्या तर 22 धावा 22. या बॉलवरती मात्र नक्की 2 धावा पळून काढल्यात. अगोदर बॉलवरती तर शॉर मिळाला आणि अगोदरच्या 3 बॉलवरती फक्त ना फक्त डॉट 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 हे मात्र नक्की समीकरण होतं. शेवटचा अंतिम बॉल पहिला पूर्वदा नक्कीच आपण पाहताय 22 धावा फक्त ना फक्त लागल्या गेल्यात. चिखले संघाला या मॅच मध्ये खरं तर जखडून ठेवलाय. टीम ऑफ फिल्डिंग का संघ आपण पाहताय सुरुंगपाडा संघ आणि सुरुंगपाडा म्हटलं की पांदेवे उपसरपंच 2026 पर्व पहिल्या डेची स्पर्धामध्ये या टीमने मात्र की जवळजवळ 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ नक्कीच आपण पाहताय मैदानामध्ये. सचिन तांडेल या संघाचा सर सेनापती एक दमदार आयोजक सुद्धा मात्र नक्कीच आपण पाहिले असेल. यांच्या माध्यमातून एक यशस्वी स्पर्धा नक्कीच पार पडली. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक सचिन तांडेल आणि संपूर्ण टीमने मात्र नक्कीच घेतलेली मेहनत आपण नक्कीच पाहताय. शेवटचा ती बॉल टार्गेट सेट करणार बॉल फेकला जाईल. स्लोवर 1 फिरवला बॉल अंगावरती मात्र नक्कीच आणण्याचा प्रयत्न. शेवटचा ती फेकला बॉल डॉट समीकरण येऊन टेपला. आता 3 षटक बॅटिंग टीम 18 बॉल मध्ये करायचे आहे सेकंड इनिंग मध्ये जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. 18 बॉल आणि 23 धावेची गरज. डीजे जास्त वेळ घेऊ नका. जवळजवळ वाजले अद्याप 3:05 अद्याप आपल्याला एक सामना पेंडिंग आहे. चला विनंती करतो पुन्हा एकदा थोडं स्पीडअप घ्या. पण एकदा वॉन करा. 3 षटक 18 बॉल आणि करायचे आहेत जिंकण्यासाठी बॅटिंग करा टीम आपण पाहणार होता. राधाकृष्ण सुरुंगपाडा संघाला 23 धावेची गरज. 18 बॉल 23 धावेची गरज. बॅटिंग टीम सुरुंगपाडा संघाला नक्कीच थोडं स्पीडअप करा विनंती करतो दोन्ही टीमला. 18 मध्ये करायचे 23 धावा. तोपर्यंत देऊया डीजे विशेषला संधी. एकदा मात्र नक्कीच एकदी झलक विशेष मध्ये नक्की दोन द्या. चला मैदान मध्ये सलामी जोडी पाठवायच्या टीम सुरुंगपाडा संघ आणि विनंती करतो चिखले टीमला त्वरितच मैदान आतमध्ये आपण फिल्डिंग सजून घ्यायच्या. 18 मध्ये करायचे 23 धावा. 18 बॉल आणि 23 धावेची गरज. अठरा बॉल 23 धावेची गरज. सलामीची जोडी मैदान आतमध्ये जाताना पाहायला मिळते. टीम राधाकृष्ण सुरुंगपाडा संघाकडून हे दोन्ही मताने सलामी वीर आपण पाहत आहे. आशिष मते आणि आतिश मते दोन बंधूची जोडी आपण मत नक्कीच केलं असेल मागच्या मॅच मध्ये यांचा एक विश्लेषण. आणि दोघांच्या मत नक्की जर्सी क्रमांक पाहायचा सेम असेल. 18 आणि 18 13 आहे माफी असावी कारण नाईट स्पर्धा आहे रात्र आहे. 18 मध्ये म्हटलं की विराट कोहलीचा मात्र नक्कीच खूप मोठा चाहता दिसतोय. आशिष मते विराट कोहलीचा खूप मोठा चाहता. आणि 18 मध्ये करायचे तुम्हाला 23 धावा जिंकण्यासाठी. 18 मध्ये 23 ची गरज. सलामी वीर मैदान शोध मध्ये दोन बंधूची जोडी मैदान शोध मध्ये नक्की दाखल झाली. आज चांगला खेळ राहिला आहे टीम सुरुंगपाडा संघाचा आणि या दोन्ही मध्ये नक्कीच बंधूंचा.
चला मिलिंद यायचंय वरती. मिलिंद अमितजी पाटील वाट बघतायत. एक उत्तम गुणलेखक अमितजी पाटील आमचे परम मित्र. 4 दिवस 4 रात्री मात्र नक्कीच त्यांचा कॉन्ट्रीब्युशन राहील या स्पर्धेला. आपली स्पर्धा म्हणून या स्पर्धेला खेळ तर सर्वांनी मात्र नक्कीच हातभार लावलाय. जर विचार केला तर बोलूया मॅच कडे आपण. पहिल्याच बॉल मध्ये घडलंय काय, पाठीमागे बॉल मात्र नक्कीच ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. बॉल चाललाय दणदण करत, तोपर्यंत अडवला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत धावा मिळतील फक्त ना फक्त 2 धावा. 2 धावांमध्ये नक्कीच श्रीकृष्ण केलाय. बॅटिंग टीम आपण पाहत आहे. राधाकृष्ण सुरुपाडा संघाने 2 धावांना अकाउंट ओपन केलाय. बॅटिंग संघ आपण पाहत आहे. सुरुंगपाडा स्ट्राईक एंड वरती आशिष मध्ये या खेळूला 23 ची गरज आहे. पहिल्याच बॉल वरती 2 बॉल ट्रॅक वरती. जनार्दन सतीला पाहत आहे. 31 तारार गोलंदाज. हो गुडघा टेकून घ्यायचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर पडल्यानंतर जास्तच वळण घेतोय. पंचांनी मात्र नक्कीच इशारा केलाय. हा बॉल मात्र नक्कीच दंडित केला जातोय. जनार्दन याला अवंतर धाव्यामध्ये बर. पहिल्याच बॉल मध्ये नक्कीच 2, त्यानंतर अवंतर फेकला गेलाय. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये मात्र नक्कीच बर पडली जाईल. 3 धावा लागला स्कोर कार्ड वरती. बिनबाद 3. 23 ची गरज असताना मात्र नक्कीच तुम्हाला 3 धावा पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळतोय. आता करायचे तुम्हाला 17 बॉल आणि 20 धावेची गरज. टीम बॅटिंगर संघ. जनार्दन स्विच घ्यायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. लाऊडली अपील केली होती परंतु पंचांनी अक्षरशः नकार दिला या बॉल वरती. चांगला कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी. कधी मात्र नक्कीच भन्नाट फेक तर कधी मात्र नक्कीच फिरकीचा जादूगर बनतोय. मैदान शॉट मध्ये अक्षरशः घराघरा फिरवताना जनार्दनला पाहताय आपण. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉल मध्ये 2, त्यानंतर वाईटचा इशारा, त्यानंतर डॉट फेकला गेलाय. चांगला कमबॅक बॉल ट्रॅक वरती जनार्दनला आपण पाहताय. बोलूया मॅच कडे आपण. धावा लागला पटला वरती फक्त 3 धावा. 20 धावेची अद्याप गरज आहे. बॅटिंग टीम आपण पाहत आहे. सुरुवात मात्र की जमदा झाली. पाठीमागे बॉल चाललाय. येस, बॉलला मात्र नक्कीच फेकून दिला आउट ऑफ द पार्क. या बॉलची अफेअर करावी लागेल पोलीस स्टेशनला मात्र नक्कीच जवळच्या आयोजकांनी. कारण बॉल अक्षरशः मात्र नक्कीच गुल करायचा प्रयत्न. बॉल सीमा रेषा पार. अतिशय बॅट मधून षटकार. चला टीम अक्कदवी पांजे संघाचा कॅप्टन, त्यानंतर आपण पाहिलं असेल चला 12 मध्ये करायचे आहेत बॅटिंग संघाला. आपण पाहताय सुरुवात संघाला फक्त ना फक्त 6 धावेची गरज. एक मोठा फटका मॅच फिनिश, परंतु एका चांगला षटक फेकला तर मॅच मध्ये कमबॅक होईल.
क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मात्र नक्कीच कधी काय कसं काय होईल त्यामध्ये नक्की पता नेम नाहीये. चला स्पीडअप करा. 12 मध्ये करायचे 7 धावेची फक्त गरज बॅटिंग संघाला. चिखले संघ आज लांबवरचा प्रवास करून मात्र नक्कीच या उरणनगरीमध्ये आला. पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली. सेकंड मॅच मध्ये थोडी मात्र नक्कीच फलंदाजी खराब झाली असं म्हणावं लागेल, कारण 3 षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 30 ते 35 धावा मात्र नक्कीच या मैदानावरती कुठनं गरजेचं आहे. कारण या मॅच मध्ये मात्र नक्कीच आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं असेल 42 धावा जवळ होताना मात्र नक्कीच चेसिबल झाल्यात की काय असा प्रश्नचिन्ह पडला होता. कारण 1 मध्ये करायच्या 4 धावा, त्यानंतर 1 धावेने मात्र नक्कीच सामना जिंकला होता. 12 मध्ये करायचे 6 पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहताय. सागरला इन्व्हाइट केलाय. चला स्पीडअप करा. 12 मध्ये 6 धावेची गरज. 12 बॉल 6 धावेची गरज. पहिलाच बॉल डिफेन्स केलाय बॉलला. अक्षरशः मध्ये नक्कीच चांगला क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटने करता धावा येतात त्या स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. आणि मैदानामध्ये एक बंधू दुसऱ्या बंधूला मात्र नक्कीच स्ट्राईक वरती आणतोय आणि तो तोडफोड फलंदाजी करतोय. हे मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. 5 धावेची गरज. फक्त 5. मला एका वीरसाठी मात्र नक्कीच जमर फीस पाहताय त्याच्यासाठी मात्र नक्की 3 फक्त मॅचचे मात्र नक्कीच पॉइंट काउंट केले जातील. स्विच घ्यायचा पुन्हा एकदा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाही. चांगला बॉल डॉट फेकला गेलाय. लेफ्ट बॉलर म्हटलं की बॅटिंग करायला मात्र नक्कीच फलंदाजाला अक्षरशः डोके ठरणारे हे खरं तर गोलंदाज. कारण अनेक वेळेला मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल जेव्हा मात्र नक्की लेफ्ट बॉलर येतो तेव्हा मात्र नक्की डोके धरते. आणि ते मैदान शॉटमध्ये आशिष आणि आतिशला नक्कीच पाहायला मिळतोय. स्लोर 1 8व्या पाठने घ्यायचा प्रयत्न. वाईड स्ट्रॉंग ऑनला फील्डर आहे, पकडलाय जेल आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार मात्र नक्कीच ठोकणारा फलंदाज आशिष मतेचा मात्र नक्कीच समतोय गेल. मोठा धक्का मात्र नक्कीच आपण पाहत आहे. आशिष मते त्याच्या बॅट मधून 2 षटकार 2 दुहेरी मध्ये नक्कीच टीमला पुढायचं काम केलं होतं. सामना संपला नाहीये हे सांगत असताना पॉइंट ट्रॅक वरती पुन्हा आपण पाहत आहे. सागर या गोलंदाजाला नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला. इंडियन नंबर 3 अलंकार तांडेल ज्याने अंतिम षटक फेकला. धावा खर्च केला फक्त 6. त्यामध्ये 1 चौकार सुद्धा मात्र नक्कीच सामील होता. तरी सुद्धा 6 धावा खर्च केल्या होत्या. कंजूस स्वरूपाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अलंकारने मात्र नक्कीच केली होती. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर टोक क्रशन अक्षरशः पायाची बोट चेचून करणारा बॉल मैदानाच्या मध्ये फेकला गेलाय. जबरदस्त बॉल टोक क्रशन परफेक्ट पिक्चर ऑफ द परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या मध्ये फेकताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फक्त तुम्हाला करायचे धावा. 4 धावेची गरज जिंकण्यासाठी. अद्याप मात्र नक्की संघर्ष फिल्डिंग काय टीम करतोय, कारण एका धावेचा मात्र नक्की संघर्ष तुम्हाला करावा लागेल या मॅच मध्ये. लोएस्ट स्कोर नक्कीच आपण ही मॅच पाहताय. 23 फक्त टार्गेट 3 षटकामध्ये कापायचं होतं. हो मैदान शोधमध्ये घडलंय काय अगला वेगळा मात्र नक्कीच फटका घ्यायचा प्रयत्न, त्यानंतर डिफेन्स केल्या बॉलला अक्षरशः सन्मान दिलाय. आणि जेव्हा अशा प्रकारचे गोलंदाज मात्र नक्कीच मैदान शोधमध्ये येताना परफेक्ट बॉल जेव्हा परफेक्ट यॉर्कर फेकला जातो तेव्हा मात्र नक्कीच सन्मान दिला जातोय. कारण क्रिकेटमध्ये एक सर सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्करला मात्र नक्कीच सन्मान दिला जातोय आणि ते मैदान शोधमध्ये पाहायला मिळतोय. आडीवाटण्या घ्यायचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी सागरची गोलंदाजी आवडचं टाळ्यांचा गजर टाळ्यांचा कडार झाला पाहिजे. 6 बॉल मध्ये करायचे होते 12 मध्ये करायचे 6. आता समीकरण येऊन टेपलाय. 6 मध्ये 4 धावेची गरज. सामना संपले नाहीये हे सांगत असताना सागरची गोलंदाजी जबरदस्त स्पेल डीजे. मध्ये करायचे 4 धावा. सामना संपला नाहीये. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो वेल मात्र नक्कीच बदलते. हे मैदानाच्या आतमध्ये गणपती बाप्पाचं नाव घेऊन पुन्हा एकदा हे लढताना मात्र नक्कीच हे मावळे पाहायला मिळतात.
जबरदस्त मॅच. असं वाटलं होतं एकतर्फा मात्र नक्कीच सामना झुकेल की काय, परंतु पनवेल मात्र नक्कीच संघ आलाय, हा काय कमी नाहीये हे सांगत असताना 6 मध्ये करायचे आहेत 4 धावेची गरज. जबरदस्त मॅच. दगदग 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 होताना पाहायला येतोय या मॅच मध्ये. 6 मध्ये करायचे 4 धावा. जबरदस्त मॅच मात्र नक्कीच होताना पाहायला मिळतोय. कुंडेगाव म्हटलं की उद्या तर मात्र नक्कीच लॉर्ड्स असेल. कुंडेगावचं मात्र नक्कीच संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. आणि कुंडेगावचं मात्र नक्कीच म्हटलं की ओनली वन ऑलराऊंडरचा मात्र नक्कीच परफॉर्मन्स. दर्जेदार खेळाडू, विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू नटराज मडवी हा सुद्धा मात्र नक्कीच इन ऍक्शन मैदानामध्ये पाहायला मिळेल. त्याला सुद्धा मात्र नक्कीच बेस्ट ऑफ लक. अमितजी पाटील सुद्धा मात्र नक्की असतील, साहिल मडवी सुद्धा असेल, अविनाश पाटील, मिलिंद पाटील मात्र नक्कीच पाहायला मिळतील. हे जबरदस्त खेळाडू आहे. छोटं गाव आहे परंतु क्रिकेटला मात्र नक्कीच पंढरी मांडणारे सर्व मंडळी आज मात्र नक्कीच आपण पाहत आहे. बोलूया मॅच कडे. बिग फाईट आपण पाहत आहे. चुरशीचा सामना 12 मध्ये करायचे 6. आता येऊन डेपला 6 मध्ये 4 धावेची गरज. बॉल ट्रॅक वरती किरण पाटील करेल का पलटवार या मॅच मध्ये. पहिलाच बॉल अक्षरशः सोडून दिलाय मैदानाच्या मध्ये. घडलाय काय, फक्त ना फक्त बघता राहिला तोपर्यंत 45 इशारा आहे. इट्स अ डॉट बॉल. जबरदस्त मॅच. एका बॉलला मात्र एक समग्र येऊन टेपला 5 मध्ये करायचे 4 धावा. 4 धावा 5 बॉल. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी, लढायला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन हे सांगत असताना गोंदाजी. ब्लॉक हॉल बॉल समोर स्ट्रेट हिट. सामना फिनिश. बॅकस्क्रीनच्या वरतून टच करत बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडं. विजय चौकात ठोकलाय. अलंकारचा अंतिम बॉल वरती जय जयकार. सामना जिंकलाय. टीम आपण पाहिला असेल राधाकृष्ण सुरुंगपाडा संघ. वर्ल्ड प्लेट. चला यायचं कॅप्टन सचिन दादा यायचं. सुरुंगपाड्याची टीमचे करतात कॅप्टन. अभिनंदन. वर्ल्ड प्लेट टीम सुरुंगपाडा संघ आणि हार्ड लक टीम प्रणय 11 ओम साईराम चिखले संघ. खूप रामोत्सवात नक्कीच प्रवास करून आलात. जाताना मात्र नक्कीच हा प्रवास सुखाचा हो आणि सावकाशचा हीच मात्र नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या स्पर्धेला मात्र नक्कीच आपला भेट आणि मात्र नक्कीच चांगला खेळ दाखव त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं पुण्यात तुमचा सतत मात्र नक्कीच आभार मानतो.